रामकृष्ण हरी. आज म्हणणार आहे मी सावता बाबाचा अभंग. कारण सावता बाबा कुठंच गेले नाहीत. त्याने न कुठं वारी केली, न कुठं पंढरीला गेले, न कोणा तीर्थयात्रेला गेले. तर पांडुरंग त्याची भक्ती बघून त्याच्या मळ्यामध्ये तिथं भेटायला आला देव त्यांना. असे ते सावता माळी. त्यांचा अभंग म्हणणार आहे मी आज. ऐका तुम्ही. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्य ते आरण रत्नाची ते खान, धन्य ते आरण रत्नाची ते खान. जन्मला निदान सावता तो, जन्मला निदान सावता तो. सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर. धरिला अवतार माळ्या करी, धरिला अवतार माळ्या घरी. सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रिलोक्याचा. सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर. नामा म्हणे त्यांचा जन्म सफळ झाला, नामा म्हणे त्यांचा जन्म सफळ झाला. वंश उद्धरिला माळियाचा, वंश उद्धरिला माळियांचा. सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर. धरिला अवतार माळ्या घरी, धरिला अवतार माळ्या घरी. सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर, प्रेमाचे आगर, प्रेमाचे आगर. रामकृष्ण हरी. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सावता माळ्याचा इतिहास तुम्हाला माहीतच आहे सगळ्यांना, की सावता माळी कुठेही गेले नाही तर त्यांना देव भेटायला आला, असा त्यांचाही अभंग आहे.